कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या पिछाडीला असलेल्या मनोरमा कॉलनीत अमर भोजने यांच्या घरी 25 ऑगस्टच्या रात्री गॅस स्फोट झाला। या दुर्घटनेमध्ये भोजने यांची पत्नी शीतल, वडील अनंत आणि मुलगा प्रज्वल यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी फॉरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झाला। यामध्ये गॅस जोडणीत हलगर्जीपणा हे स्फोटाचं कारण असल्याचं निष्पन्न झालं। या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी HP ऑइल कंपनीचे विभाग प्रमुख गौरव भट, अभियंता हरीश नाईक, सतीमाता या देखरेख ठेवणाऱ्या कंपनीचा प्रमुख अमोल जाधव आणि कर्मचारी महम्मद हुजेर अली यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला। या प्रकरणी पोलिसांनी हुजेर अली याला अटक केली। मात्र यातील HP ऑइल कंपनी आणि सतीमाता कंपनीचे जे प्रमुख आहेत ते मात्र अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत। पोलिसांनी संशयितांना तातडीने अटक करावी अशी मागणी भोजने यांच्या शेजाऱ्यांकडून होतीये। 25 ऑगस्ट रोजी जो गॅस दुर्घटना झालेली आहे त्यामध्ये शीतल भोजने, प्रज्वल भोजने, परत अनंत भोजने हे म्हणजे मृत्यू झालेले आहेत। ही लोक गरीब आहेत, पण ज्या गॅस कनेक्शनचा ठेकेदार आहे तो अजून फरार आहे। म्हणजे मेन जो माणूस आहे तो फरार आहे। हीच गोष्ट जर आमदार किंवा खासदार किंवा श्रीमंत लोकांच्या मध्ये घडली असती तर त्यांची दखल किती तातडीने आणि योग्य वेळी घेतली जाते। ह्या गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी माझी अशी कळकळीची विनंती आहे की जो मेन आरोपी आहे त्याला पोलिसांनी अटक करावी अशी माझी नम्र विनंती आहे। ही घटना होऊन दीड महिना झाला तरी त्यांना न्याय मिळणं झालाय। त्यातला एकच फरारी एकच माणूस अटक केलाय, बाकीचे सगळे कुठं गेले आणि हे पोलीस काय करायला लागले? त्यांना न्याय लवकर मिळायला पाहिजे। त्यांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले, मदतीतच राहू दे, पण त्यांना पूर्ण अटक पण त्या लोकांना केलेली नाही। तर पोलिसांनी ह्याच्यात भाग घेऊन त्यांना लवकर अटक करावी अशी आमच्या पूर्ण ह्या गल्लीतल्या लोकांची इच्छा आहे। दरम्यान या संदर्भात जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संशयितांचा शोध सुरू आहे, मात्र अद्याप ते सापडले नसल्याचं सांगितलंय। कोल्हापुरातील गॅस जोडणीच्या कामाचा ठेकेदार कागदोपत्री वेगळा असला तरी शहरातील एक कारभारी माजी नगरसेवकच गॅस जोडणीचं काम करून घेत होता अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होतोय का असा प्रश्नही उपस्थित होऊ लागलाय। एकाच कुटुंबातील तिघांचा बळी गेल्यानंतर सुद्धा या प्रकरणातील संशयितांपर्यंत पोलीस पोहोचू शकत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे।